नमस्कार मित्रांनो, 4 मे सकाळचे 8 वाजलेले आहेत. 5 राज्यातल्या निवडणुकांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. अजून पोस्टल बॅलट आहेत. EVM मशीन उघडून त्यातनं काहीतरी समजण्या एवढे निकाल लागेपर्यंत तास दीड तासाचा अवधी आहे आणि तरी देखील हा व्हिडिओ करत आहे. आणि त्यामुळे मी काही अंदाज वगैरे बांधणार नाही आहे, पण निवडणुकांचं राजकारण देशातली लोकशाही जागृत ठेवतं आणि बंगालच्या निवडणुका यावेळच्या सगळ्यात जास्त लक्षणीय निवडणुका ठरणार आहेत. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे. ममता बॅनर्जी त्यांचं तर गृहराज्य आहे आणि त्यांना माहिती आहे की बंगालमध्ये पराभव झाला की तुम्ही परत येऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्यांनी देखील बाजी लावलेली आहे. नरेंद्र मोदींनी 20 सभा बंगालमध्ये घेतल्या. अमित शहा तर शेवटचे 15 दिवस म्हणजे बाकी सगळ्या राज्यांमध्ये निवडणुका चालू असताना शेवटचे 2 आठवडे ते फक्त बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. अर्थात शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त बंगालमध्ये निवडणुका व्हायच्या बाकी होत्या, पण तरी देखील या निवडणुकांमध्ये त्यांनी सगळ्यात अवघड पेपर लोकांना, जसा गणिताचा असतो किंवा काही लोकांना भूगोलाचा असतो आणि त्याच विषयाचा अभ्यास परीक्षेत लोक करतात, बाकीचे 5-6 पेपर हे ऑप्शनला असतात, ते काही पास होणारच असतात, पण जो अवघड पेपर असतो त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. तसं अमित शहांनी बंगालवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आज कुठेतरी TV चॅनलवरच ऐकलं, ही जी महत्त्वाकांक्षा आहे, अंग, वंग आणि कलिंग, कलिंग जिंकला, कलिंग म्हणजे ओदिशा, अंग प्रदेशही जिंकलेला आहे, आता बंग राहिलेला आहे. आणि जोपर्यंत बंगाल जिंकत नाही तोपर्यंत अमित शहा यांच्यातला जो एक ज्याला वॉर मशीन आहे, जे निवडणुका लढण्याचं जिंकण्याचं जे एक यंत्र आहे, त्याची धडधड शांत होणार नाही. आणि त्यामुळे अमित शहांच्या प्रयत्नांना बंगालचे लोक किती यश देतात ते बघणं महत्त्वाचं आहे. गेल्या वेळेला यशाने हुलकावणी दिली होती, कुठेतरी अस्मितेचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरला होता. आणि खास करून बंगालचे लोक, आसामचे लोक भावनेने मतदान करतात आणि त्यामुळे यावेळेला ते कुठे जातात हे बघणं महत्त्वाचं आहे. बंगालमध्ये जर बघायला गेलं तर एक भरतीचं पाणी चढतं आणि मग ते चढलं की ते उतरत नाही, अशा प्रकारची परिस्थिती असते बंगालमध्ये. अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं राज्य होतं, त्याच्यानंतर कम्युनिस्टांचं राज्य जेव्हा ते आलं त्यानंतर काँग्रेस बंगालमध्ये कधीही जिंकू शकली नाही. 21व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि तृणमूल काँग्रेसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली, तरी देखील पहिल्या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही, दुसऱ्या निवडणुकीत यश आलं नाही. काँग्रेसमधूनच ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, कारण काँग्रेसमध्ये राहून कम्युनिस्टांना हरवता येणार नाही हे लक्षात आलं आणि त्यांनी देखील प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि संघर्ष करूनच त्या मुख्यमंत्री झालेले. पण 2 वेळेला यशाने हुलकावणी दिल्यानंतर 2011 साली त्यांच्या पदरी यश मिळालं आणि मग ते यश सातत्याने वाढत गेलं. 2021 साली त्याचं शिखर गाठलं गेलेलं आहे. आता आणखीन वरती तृणमूल काँग्रेस जाऊ शकणार नाही. आताची ताजी बातमी आहे, बंगालमध्ये 10 जागांचे निकाल, अर्थात जसे म्हणलं की हे बॅलट आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फार न बोललेलं बरं. पण केरळमध्ये आत्ता साधारणतः काँग्रेस प्रणित UDF त्यांनी सुरुवातीच्या निकालात आघाडी घेतलेली आहे. आसाममध्ये भाजप आहे, तिथे बाकीच्या कोणाला त्यांनी संधीच दिलेली नाही. 11 पैकी 11 कौल आहेत ते भाजपचे आहेत. तामिळनाडूचे निकाल हे लागायला लागलेले आहेत. DMK 4 आणि TVK विजय 3 असे कल आहेत. बंगालमध्ये 15 जागा आहेत, त्याच्यात भाजपा 11, तृणमूल काँग्रेस 4. पण जसे म्हटलं की हे सगळे मुख्यतः सरकारी कर्मचाऱ्यांचे, ज्येष्ठ नागरिकांचे मतं आहेत आणि त्याच्यामुळे जसे EVMचे निकाल लागायला लागतील तशी खरी रंगत येणार आहे. पण जसे म्हटलं की तृणमूल काँग्रेसने डाव्यांचा गड असलेल्या बंगालमध्ये डाव्यांचंच धोरण
अंगीकारून त्यांनी सत्ता मिळवली. नंदीग्राममध्ये आणि इतर ठिकाणी पहिले टाटाचा आणि इतर प्रकल्पांना गुंतवणूक करून देण्यासाठी भूमी अधिग्रहण म्हणजे ज्या डाव्यांनी जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या लोकांमध्ये वाटल्या, त्याच डाव्या मार्क्सवादी सरकारनी लोकांकडनं जमिनी घेऊन, ठीक आहे त्याचा मोबदला देऊन, पण लोकांकडनं जमिनी घेऊन त्या कॉर्पोरेट उद्योगांना उद्योग स्थापन करायला द्यायला सुरुवात केली. कारण त्यांना देखील जाणवलं की आपल्याला जर राज्य चालवायचं असेल तर परकीय गुंतवणुकीला पर्याय नाही, राज्याच्या जलदगती आर्थिक विकासाला पर्याय नाही, आणि ते करायचं असेल तर जमिनी, शेवटी त्यांच्याकडे काडर असल्यामुळे त्यांनी जमिनी हातात घेणं आणि त्या उद्योगांना देणं हे काही फार अवघड नव्हतं. पण त्याच्या विरुद्ध जो आक्रोश निर्माण झाला, त्या आक्रोशाचा फायदा घेत ममता बॅनर्जींनी, तृणमूल काँग्रेसनी, डाव्यांच्याच वेळा कोयत्यांनी डाव्यांची मान कापली, त्या सत्तेवर आल्या. पण ज्या व्यवस्थेविरुद्ध त्या लढत होत्या, जी व्यवस्था त्या बदलायला निघाल्या होत्या, त्याच व्यवस्थेचा त्या भाग झाल्या आणि डाव्यांहून वाईट जुलमी अशी व्यवस्था त्यांनी उभी केली. याच्यामध्ये त्याला एक धार्मिक रंगही देण्यात आला. ज्या प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण ममता बॅनर्जींनी केलं ते बघता बंगाल कुठेतरी एक देशाला लागलेलं ग्रहण आहे की काय, अशा प्रकारची चिंता लोक व्यक्त करायला लागले. याचं कारण बंगालची वाढती लोकसंख्या, त्याच्यातही बेकायदेशीररित्या आलेल्या बांगलादेश रोहिंग्यांची संख्या, आणि बंगाल हे लॉन्चपॅड बनून त्यांना देशाच्या इतरत्र भागात सेटल केलं जाणं, दुसरीकडे बंगाली जे टॅलेंट आहे त्याला तिथे नोकऱ्या न मिळणं, त्याच्यासाठी त्यांनी देशभरात जाणं. आणि तरी देखील बंगालमध्ये म्हणजे ज्या गोष्टीमुळे बंगालमधले तरुण, बंगालमधले लोक बाहेर पडत आहेत, त्याच गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला ममता बॅनर्जींना निवडून देणं. याचं कारण ममता बॅनर्जींनी नंतरच्या काळात एकीकडे माटी मानुष म्हणजे एक भावनेचं, जमिनीचं राजकारण केलं, दुसरीकडे महिलांना त्यांनी वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत छोटे छोटे पैसे, बंगाल गरीब राज्य आणि त्यामुळे 500,000 रुपयासाठी लोक आपली निष्ठा बदलू शकतात, ते त्यांनी बांधून घेतलं. आणि सुरुवातीला भाजप या खेळामध्ये मागे पडला. एक भावनिक राजकारण करण्यात भाजपा मागे पडला. कारण तसं म्हणायला गेलं तर भाजपा हा किती म्हटलं तरी मोदी शहांचा पक्ष, बाहेरचा पक्ष, म्हणजे बंगालचे अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, पण तरी देखील भाजपची प्रतिमा ही बाहेरचा पक्ष अशा प्रकारे होती. आणि त्यामुळे भावनेचं राजकारण करण्यात बंगालमध्ये भाजपा कमी पडला थोडासा. आणि नंतरची जी गोष्ट आहे त्याचा विचार केला तर सुरुवातीला भाजपा जे रेवडीवादी राजकारण होतं त्याच्या विरोधात होता. नंतर भाजपाने ते राजकारण पूर्णपणे आत्मसात केलं आणि त्याची वेगळ्या प्रकारे मांडणी करून इतर पक्षांना मात द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रात तीच गोष्ट झाली होती. लाडक्या बहिणींनी भाजपात महायुतीला भरभरून मतदान केलं होतं. तशीच गोष्ट आता बंगालमध्ये भाजपा करण्याच्या उंबरठ्यावर आहे का? आकडे जसे म्हटले अजून खूप सुरुवातीचे आकडे आहेत, पण भाजपा 24-15 आत्ताच्या घडीला बंगालमध्ये पुढे आहे. कदाचित हा व्हिडिओ प्रसिद्ध होईल तेव्हा ते 24 ते 100 झाले असतील, कारण एकदा आकडे यायला लागले की पटापट आकडे येतात. पण दुपारी 12च्या आसपास हे आकडे स्थिरावतील, त्याच्यातनं गोष्ट स्पष्ट होईल. तामिळनाडूमध्ये जर विजय यांच्या तलपती विजय म्हणजे विजय जोसेफ, पण तलपती विजय, दलपती म्हणजे सेनापती विजय यांनी जर सत्ता काबीज केली तर तो एक दुसरा मोठा धक्का असेल. याचं कारण म्हणजे द्रमुक आणि AIADMK, अण्णा द्रमुक या दोन द्रविडी पक्षांना मात देऊन जर एक भुसभुशीत राजकीय पक्ष, कुठली विचारधारा असलेला राजकीय पक्ष, बरे द्रविड असेल पण तो भुसभुशीत विचारधारा असलेला पक्ष जर सत्तेवर येत असेल तर तमिळनाडूच्या राजकारणातला तो छेद आहे. भाजपासाठी तरी देखील ती चांगली गोष्ट आहे, कारण जोपर्यंत द्रविडी राजकारण आहे तोपर्यंत भाजपला तमिळनाडूमध्ये यश येणार नाही. आणि त्यामुळे विजयनी जर ती कोंडी फोडली तर भाजपला पुढच्या निवडणुकीत ते अधिक सोपं जाऊ शकेल. आसाममध्ये जसंही म्हटलं हिमंत विश्वा शर्माकडे लक्ष आहे. हिमंत विश्वा शर्मांनी आसामला इतकं पकडीत घेतलेलं आहे, मुठीत घेतलेलं आहे, कारण आसामही अवघड राज्य आहे, पण ज्या काही गोष्टी करायच्या त्या केलेल्या आहेत. कारण तुम्ही लोकसंख्येच्या आधारावर, बेकायदेशीर घुसवलेल्या लोकसंख्येच्या आधारावर भाजपचा पराभव करायला गेलात तर मग तुम्हाला देखील तुमच्याच पद्धतीने उत्तर देणं हे कर्तव्य आहे. अशा पद्धतीने भाजपा आसाममध्ये लढलेली आहे. खास करून चाय बागांमधले कामगार आहेत त्यांना तिथे जमीन वाटप करणं हा तिथला क्रांतिकारी निर्णय ठरू शकेल, कारण ते बाहेरचे 150-200 वर्ष ते आसाममध्ये राहत आहेत.
आणि शेवटी आज ते हिंदू आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ते बांगलादेशी घुसखोर नाही आहेत. बांगलादेशी घुसखोर तर जमिनी कब्जात घेत असतील, ताब्यात घेत असतील, तर ते 150-200 वर्ष राहणारे आणि आसाममध्ये आपल्या कष्टाने चहा पिकवणारे कामगार का नाही? आणि त्यामुळे ही गोष्ट आसाममध्ये महत्त्वाची आहे. केरळमध्ये जसे म्हणलं की UDF LDF या फॅक्शनमध्ये भाजप स्वतःचं किती स्थान तयार करू शकतं ते बघणं महत्त्वाचं आहे. बंगालमध्ये 31-26 असा आकडा आहे. जसे म्हणलं की आकडे बदलत राहणारे, पण एकदा शेवटचे आकडे सांगतो. बंगालमध्ये 31-27 असे आकडे आहेत. आसाममध्ये 21-2 असे आकडे आहेत. बघा तुम्ही, म्हणजे पूर्णपणे भाजपाच्या बाजूने आसाम आहे. तमिळनाडूमध्ये 18 जागांचे निकाल आलेले आहेत, कल आलेले आहेत. त्याच्यामध्ये 13-2-3 म्हणजे DMK 13 आहे. केरळमध्ये LDF 3 UDF 8 म्हणजे साधारणतः हे ट्रेंड होल्ड करत आहेत. आणि त्यामुळे पुढच्या 3 तासात काय होतं आहे त्यांनी या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.